नमस्कार मित्रांनो, पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2021चा आपण पेपर सोडवतोय. त्यातील फक्त गणिताचा भाग आपण सोडवतोय. मागच्या भागात आपण प्रश्न क्रमांक 40पर्यंत प्रश्न सोडवलेले होते. आजच्या भागात आपण त्याच्या पुढील प्रश्न सोडवू. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतील, ते तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता. ते प्रश्न स्वतः आधी सोडवण्याचा प्रयत्न करा. 43वा प्रश्न आहे, 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी ही 60 किलो आहे, बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी ही 56 किलो आहे, तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती? तर बघा, आपल्याला एकूण मुलं दिलेत 40. त्यापैकी 30 जणांची सरासरी 60 किलो आहे. मग आता सरासरीचं सूत्र काय असतं? एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. आता आपल्याला 30 जणांची सरासरी दिली, मग 30 जणांची सरासरी किती आहे? 60 किलो आहे, बरोबर. म्हणजे एकूण बेरीज भागिले 30 जणांची सरासरी. एकूण बेरीज किती येईल? एकूण बरोबर 60 गुणिले 30 बरोबर 1800. म्हणजे 1800 किलो वजन आहे 30 जणांचं, बरोबर की नाही. आपण ह्याला वाटल्यास W30 म्हणूया. 30 जणांचं वेट किती आहे? 1800 किलो आहे एकूण वेट. आता उरलेल्यांची सगळ्यांची सरासरी ही 56 किलो आहे. उरलेले किती जण आहेत? उरलेले आहेत 10 जण. 39 म्हणले, 30 जणांची झाली, उरले 10 जण आहेत. म्हणजे 10 जणांची सरासरी ही 56 आहे, बरोबर. पुन्हा एकदा सरासरी बरोबर एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. मग एकूण उरलेल्यांच्या याला वेटला आपण 10 म्हणूया, भागिले 10. तर किती आहे? 10 जणांचं वेट किती आहे? 56 गुणिले 10 बरोबर 560 kg. मग आपल्याला काय विचारले? संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती? आता एकूण वजन किती झालं? एकूण वजन तर झालं हे 1800 30 जणांचं आणि 10 जणांचं 560 मिळून किती झालं? 0.6 1800 नाही 5 2360 kg. एकूण वजन झालं 2360 kg. आता बघा, आपल्याला सरासरी काढायची, तर सरासरी बरोबर किती येणार? एकूण वजन 2360 kg भागिले एकूण संख्या किती आहे? 40, बरोबर. आता काढूया आपण उत्तर. 0 ला 0 गेले, 236 भागिले 4 किती येणार? 4 पंचे 20, उरले 3, 4 9 36. सरासरी एकूण किती आलेली असणार? तर 59 किलो ही सरासरी. पुढचा प्रश्न आहे 45 क्रमांकाचा. 450चे 28% अधिक 280चे 45% बरोबर किती? तर बघा कसं करायचं. 450चे चा अर्थ असतो गुणिले 28%. 28% म्हणजे काय? 28/100 अधिक 280चे म्हणजे गुणिले 45% म्हणजेच 45/100. काय करायचं? इथं 0 ला 0 गेले, इथं पण 0 ला 0 गेले. 45 गुणिले 28/10 अधिक 28 गुणिले 45/10 असं उत्तर आहे. त्यांची बेरीज आहे, बरोबर. या दोन्हीचा गुणाकार सेमच येणार आहे या सगळ्यांचा, कारण 28 गुणिले 45/10 तेच उत्तर आहे. म्हणजे हा जो काही गुणाकार आहे तो आपण एकदाच करूया. 28 गुणिले 45/10 ची दुप्पट आहे ना, याचीच दुप्पट आपल्याला येणार आहे, म्हणजेच गुणिले 2. मग 45 दुणे 90, 28 गुणिले 90/10. 0 ला 0 गेले, 28 गुणिले 9, 9 8 72, 7, 9 दुणे 18, 18 7 15, 25, 252 असं आपल्याला उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे 48 क्रमांकाचा. पुढचा प्रश्न 48 क्रमांकाचा आहे. मी मनात एक संख्या धरली
तिच्यात 15 मिळवले व आलेल्या बेरजेस 3 ने भागले तेव्हा उत्तर 20 आले तर ती संख्या कोणती? आता बघा, मी मनात एक संख्या धरली, त्या संख्येला आपण म्हणूया x. तिच्यात 15 मिळवले आलेल्या बेरजेस 3 ने भागले, जी काही बेरीज आली त्या सगळ्या बेरजेला आपण 3 ने भागलं, ठीक आहे. तेव्हा उत्तर किती आलं? 20 आलं. तर ती संख्या कोणती? आता ही इक्वेशन तयार झालं. काय करायचं? 3 न गुणायचं इकडं. x अधिक 15 बरोबर 20 गुणिले 3. 20 त्रिक 60, म्हणजेच x अधिक 15 बरोबर 60, म्हणजे x बरोबर 60 वजा 15. 60 वजा 15 किती येणार? 45. एक्सची किंमत येणार 45. मनात धरलेली संख्या 45 आहे. पुढचा प्रश्न 50 क्रमांकाचा प्रश्न आहे. राम 30 मीटर दक्षिणेकडे चालला, नंतर डावीकडे वळून 50 मीटर पुढे चालला, नंतर डावीकडे वळून 30 मीटर पुढे चालला, तर तो आरंभस्थानापासून किती मीटर अंतरावर आहे? तर बघा, राम इथं आहे. राम पहिल्यांदा 30 मीटर दक्षिणेकडे गेला. 30 मीटर दक्षिणेकडे आपण गेलो. त्यानंतर डावीकडे वळून 50 मीटर गेला, म्हणजे डावीकडे वळून 50 मीटर अजून पुढे गेला. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 30 मीटर गेला, पुन्हा डावीकडे वळाला आणि 30 मीटर गेला, तर तो आरंभस्थानापासून किती मीटर अंतरावर आहे? आता बघा, इथून 30 खाली आलो, इकडं पुन्हा इकडे वळालो 50 मीटरला, डावीकडे वळालो, पुन्हा डावीकडे 50 मीटर वळालो, 30 मीटर वळालो डावीकडं, म्हटल्यावर इथं हा जर भाग जोडला तर हा आयत तयार होणार. तर हे 50 मीटर आहे, तर हे सुद्धा किती असलं पाहिजे? 50 मीटर. मूळ स्थानापासून 50 मीटर अंतरावर तो आहे. पुढचा प्रश्न आहे 52 क्रमांकाचा. राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती? राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर 3 वर्षापूर्वीची बेरीज विचारली, बरोबर. म्हणजे राजूचे पण वय वर्ष 3 कमी करायचे, त्यानंतर सुनीलचे पण 3 वर्ष कमी करायचे आणि अरुणचे पण 3 वर्ष कमी करायचे. तिघांचे 3-3 वर्ष कमी केले म्हणजे एकूण किती वर्ष कमी होणार? 9 वर्ष कमी करणार. मग आपण जर 3 वर्षापूर्वीचं काढायचं झालं तर राजू अधिक सुनील अधिक अरुणचं वय आपल्याला 77 वजा 9 म्हणजेच 68 असं मिळेल. पुढचा प्रश्न 54 क्रमांकाचा आहे. 900चा 0.1% किती असेल? 900चा म्हणजेच गुणिले 0.1% म्हणजे 0.1/100. 0 0 गेले, 9 गुणिले 0.1 म्हणजेच 0.9. पुढील प्रश्न 58 क्रमांकाचा आहे. दिवसाचे 6 तास म्हणजे किती टक्के? आता दिवसाचे 6 तास म्हणजे किती टक्के? एक दिवस असतो 24 तासाचा, त्यातले 6 तास हे किती टक्के विचारलेत म्हणजे गुणिले 100 करायचं. 6 चोक 24, 100/4 म्हणजेच 25%. पुढचा प्रश्न 63 क्रमांकाचा आहे. 5 ते 101 दरम्यान असणाऱ्या समसंख्या किती आहेत? आता 5 ते 101 दरम्यान असणाऱ्या समसंख्या म्हणजे ज्यांच्या एकक स्थानी 0, 1, 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्याला आपण समसंख्या म्हणतो. तसंच एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असेल तर त्याला आपण विषम संख्या असं म्हणतो. आता आपल्याला विचारले 5 ते 101 पर्यंतच्या संख्या. आता बघा, 101 म्हणजे 100च धरूया, कारण 100पर्यंत समसंख्या आहेत. 100पर्यंत एकूण ज्या संख्या आहेत त्यातल्या अर्ध्या समसंख्या आहेत आणि अर्ध्या विषम संख्या आहेत. म्हणजेच 50 सम आहेत, 50 विषम आहेत. त्यातल्या आपण पहिल्या 4पर्यंतच्या सोडून देतो, बरोबर. 4पर्यंतची म्हणजे 2 आणि 4 आपण सोडून देणार आहे, कारण आपल्याला 5च्या पुढच्या विचारल्यात. म्हणजे या 2 संख्या आपण फक्त सोडल्यात, बरोबर. 1 ते 100मध्ये किती असतात? एकूण 50 असतात, पैकी 2 सोडून द्या, किती उरले? 48. एकूण समसंख्या किती आहेत? 48 समसंख्या. पुढचा प्रश्न आहे 66 क्रमांकाचा. एक संख्या 20% वाढवल्यास 180 होतात,
तर ती संख्या कोणती? बघा, एक संख्या आहे ती आपण 20% वाढवली, बरोबर का? आता 20% वाढवलीचा अर्थ काय बघा, आधी 100% होती, आता त्याचे 20% वाढवले म्हणजे आता किती झाली? 120% झाली. तर ती संख्या, तर 180 होतात, तर ती संख्या कोणती असं विचारलं. आता ही एक संख्या आहे, त्याचे 120% काढायचे, 20% वाढवली संख्या म्हणजे 120% काढायचे. 120% म्हणजेच 120/100 केल्यावर किती मिळतात आपल्याला? 180 होतात म्हणून असं सांगितलं. एक संख्या 120% वाढवली तर 180 होतात, तर ती संख्या कोणती? तर x बरोबर 180 गुणिले 100/120. 0ला 0 गेले, 12 × 12 उरले 6, 12 × 5 = 60. 15 गुणिले 10 150. आपलं उत्तर किती येणार? 150. ही संख्या 150 आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 70 क्रमांकाचा. 1500चे 16% वजा 1200चे 13% किती? 1500चे 16% म्हणजे 16/100 वजा 1200चे म्हणजे गुणिले 13% किती? म्हणजे 13/100. काय करायचं? 0ला 0 इथं गेले, इथं या 2 शून्याला 2 शून्य गेले. 15 गुणिले 16 वजा 12 गुणिले 13. 16 × 5 = 80. 8 आले, 16 × 1 = 16, 16 आणि 8 = 24 वजा 13 × 2 = 26, 2, 13 × 1 = 13, 13 आणि 2 = 15, 156. 0तून 6 गेले, 4 आले, हातचा आला 1, 5 आणि 1 = 6, 6 आणि 8 = 14, 84. आपलं उत्तर किती येणार? 84. तर आजच्या प्रश्नपत्रिकेतला हा दुसरा भाग आपण इथंच थांबूया. उरलेले प्रश्न आपण तिसऱ्या भागात बघू. तोपर्यंत तुम्ही उरलेले आमचे दुसरे व्हिडिओसुद्धा बघू शकता. धन्यवाद.